नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर 25 मध्ये भाविकांसाठी फार मोठा संदेश आणि फार मोठं फलित प्राप्त होईल अशी माहिती दिलेली आहे. श्रीपाद प्रभूंची अर्चना किंवा स्मरण केल्यास भक्तांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो. या 33 कोटी रुद्रांचा अधिपती श्री गणपती देवता आहे. याच कारणाने आपल्यातील गणपती तत्वास योग्य मार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या या मंगलदिनी या भूमीवर घेतला, पिठापूर क्षेत्री. यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या साधकांना 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त होतो. काय श्रीपाद वल्लभांच्या जर भक्तीला आपण लागलो तर 33 कोटी रुद्रांचा सहज आपल्याला अनुग्रह प्राप्त होतो हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. अध्याय नंबर 25 शेवटच्या 2 पानामध्ये हे सांगितलं आहे. जसं मी तर वाचलेलंच आहे, पण आता भाविकांना जेव्हा सांगाल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल या कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ आहे. आणि त्यांची जर आपण मनोभावे सेवा केली, योगायोगाने त्यांनी कुरोपूरला बोलवलं किंवा पिठापूरला बोलवलं तर दुधात साखर हा योग आहे. परंतु आपल्या घरात सुद्धा ही उपासना केली, श्रीपाद वल्लभांना शरण गेलं, त्यांना डोळे भरून पाहिलं, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप म्हटला, सिद्धमंगल स्तोत्र म्हटलं. कितीतरी आपल्याला भक्ती करण्याचे मार्ग आहेत, पण लोक हे करत नाहीत. लोक डोळे बंद करून दर्शन, उपवास कर, देणग्या द्या, गेल्यानंतर अन्नदानाच्या पावत्या फाडा, तिथेही सगळा गोंधळ. म्हणजे हा गोंधळ जर करायचा नसेल आणि सहज 33 कोटी रुद्रांचा अनुग्रह प्राप्त करायचा असेल तर फक्त 2 हात 1 मस्तक एवढं केले श्रीपादांना तरी त्यांना ते भावण्यासारखं आहे. श्रीपाद प्रभूंनी प्राकृतिक प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अधिपती श्री गणपती याचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेले आहे. यामुळेच ते 33 कोटी देवतेचे दिव्य स्वरूप आहेत. एवढेच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभूंच्या संकल्पानेच होत असते. सर्व चरणाचे मूळ कारण श्रीपाद प्रभूच असून सर्व कारणाचे तेच कारण स्वरूप आहेत. ते शिवस्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून त्यांचे पूजन केल्यास ते विष्णू रूपात दिसतात आणि विष्णू रूपात त्यांची आराधना केल्यास ते शिवरूपात दिसतात. परंतु मनातील तर्कवितर्कांचा शंका किंवा मळ काढून त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दर्शन देतात किंवा दिसतात. किती सोपं सांगितले. लोक पिठापूरला कुरुपूरला जातात, गप्पा गोष्टी याच्याशिवाय काही करताना दिसत नाहीत, एका ठिकाणी बसलेत आणि इतका गोंधळ चाललेला असतो. मंदिरात गर्दी गोंधळ, कुरुपूरला गर्दी गोंधळ. एका ठिकाणी बाबा गेलेत, थोडे अर्धा पाऊण तास डोळे उघडे ठेवून श्रीपादांच्या मूर्तीसमोर बसलेत नाही, डोळे बंद करून ध्यान केलं, असं काहीही दिसत नाही. एवढ्या सोप्या भाषेत सांगून आणि अनेकांनी हा ग्रंथ वाचून त्यांना फलप्राप्ती कशी प्राप्त करून घ्यायची हे कळालेलं नाही. लोक नुसतं धांगडधिंगाच घालतात आणि ज्यांनी हा ग्रंथ बोटं फिरून संपवला आहे किंवा संपवणार आहेत किंवा संपवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या ज्ञानामध्ये अजिबात भर पडलेली नाही. मला जी थोडीफार माहिती झाली, मी जे थोडंफार सांगण्याचा जे प्रयत्न करतो त्यात माझा अनुभव फार मोठा आहे. कारण श्रीपादांनी फार मोठी कृपा केली. एक जर अनुभव सांगितले तर लोक माझ्या घरासमोर गर्दी करतील. मला काही गर्दीची गरज नाही, कारण त्यांनी माझ्यावर कृपा केली, त्यांनी मला मानलं, त्यांनी माझी नेमणूक केली आणि ते माझ्याकडून चांगलं कार्य करून घेत आहेत. त्यामुळं मी कुणाकडूनही तशी अपेक्षा ठेवली नाही. माझ्याकडे लोकांनी यावं, माझे कार्यक्रम करावे असंही काही वाटत नाही, कारण लोकांना ते नको आहे. लोकांना वेगळं काहीतरी हवं आहे. पण हा ग्रंथ जेव्हा मी 2009 साली पूर्ण 1 वर्षभर वाचत होतो आणि अजूनही काही अडचण आली, काही संकट आलं, काही प्रश्न सुटत नसले तर मी काही अध्याय वाचतो, काही पानं वाचतो, तेव्हा प्रश्न तर सुटतात, परंतु हळूहळू ज्ञानप्राप्ती होते. मी सांगतोय ह्याच्यात काही चुका होत असतील पण माझा भावार्थ लक्षात घ्या, कारण इतर
संत महाराजांसारखं मला ज्ञान नाही, माझं वाचन पण फार कमी आहे, पण अनुभवाचे बोल मात्र मी सांगू शकतो. माझ्यासारखाच अनुभव श्रीपाद श्री वल्लभांनी तुमच्या कुटुंबावर करावा आणि तुमचं जीवन सुखमय व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार.